नागपूरमध्ये एलपीजी ऑनलाईन नोंदणी करताना सुद्धा ग्राहकांना प्रचंड अडचणी येत आहेत। एलपीजी सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग आवश्यक असते। 25 दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा सिलेंडर बुकिंग होत नाहीये। बुकिंगसाठीचा फोन क्रमांक चुकीचा असल्याचा मेसेजही येतोय आणि होम डिलिव्हरीची वाट न पाहता गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिक आता प्रचंड संख्येने जमल्या, त्यांच्या रांगा लागल्या। एलपीजीवर आलेल्या प्रतिबंधांमुळे लोकांमध्ये जे आहे ते एजन्सीच्या किंवा गोडाऊनमध्ये स्वतः येऊन सिलेंडर घेऊन जाण्याचा कल जो आहे तो नागपुरात वाढल्याचं दिसून येत आहे। सध्या मी आहे घोगली परिसरातील एचपीच्या या गॅस गोडाऊनच्या बाहेर आणि इथे जे आहे ते नागरिक स्वतः इथे येऊन गॅस आपली एलपीजी सिलेंडर जे आहे ते इथून घेऊन जात आहेत। अनेकदा जे आहे ते आता ओटीपी किंवा रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईलचा खोडंबा जो आहे तो दिसून येऊन राहिलेला आहे। दादा काय सांगाल, इथे तुम्ही मग जे काही ग्राहक येऊन राहिलेले आहेत त्यांचं समाधान कसं करताय? नाही, समाधान ओटीपी शिवाय कोणाला भेटत नाहीये। त्यांचे नंबर जे बरोबर नसन सिस्टममध्ये त्यांना आपला मोबाईल नंबर बरोबर करावा आणि आपलं बुकिंग करून ओटीपी घेऊन दाखवून इथं सिलेंडर बरोबर नियमित भेटत आहे। सिलेंडरमध्ये काही तोटा नाही आहे। सिलेंडर बरोबर त्यांच्या घरीही चालले आणि त्यांनाही भेटत। लोक जास्त दिसून राहिले यावेळेस, म्हणजे सहसा असं म्हणजे पॅनिक एकामेकाचं ऐकत आहे जास्त, म्हणजे ते डिमांड वाढला म्हणजे त्रास। बुकिंग करून जे वाट पाहणार होते एका 2 दिवसात ज्यांच्या घरी सिलेंडर पण येतो तेही पॅनिक होऊन ताबडतोब सिलेंडर बुकिंग करून येत आहे। याच्यामुळे कसं जितके सिलेंडर रोज जात नाहीत ते त्याचं प्रमाण आता सिलेंडरचं वाढलंय। किती टक्के वाढलं असेल सहसा? असं समजा सर 20% रोज जाते, आता 50-60% झालं त्याचं। म्हणजे इथून लोक स्वतः हो, तर आपण पाहू शकतो की इथे जे लोक जे स्वतः येऊन राहिलेले आहेत, नागरिक ग्राहक जे येऊन राहिलेले आहेत, स्वतः एलपीजीचे सिलेंडर जे आहेत ते आता इथून नेत आहेत। मात्र अनेक जे आहेत ज्यांना ओटीपीचाही त्रास होतोय, कारण त्यांचा रजिस्टर्ड नंबर नाही किंवा आता ऑनलाईन नंबर लावण्यात देखील अनेकांना अडचणीचा सामना करताना दिसून येऊन राहिलेला आहे। कारण फोन लाईन जे आहेत, ऑनलाईन प्रणाली जी आहे ते अतिशय त्यावर ताण पडलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता गॅसच्या ग्राहकांवर होताना दिसून येतोय। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।